Next example, solve and sketch its face portrait of the system. X dash is equal to ax, where a is zero matrix. Okay. तर इथे काय दिलेलं आपल्याला झिरो मॅट्रिक्स. आता इथं सॉल्व्ह करण्यासाठी आपण जसं डायगोनल साठी करतो डायगोनल मॅट्रिक्स साठी त्याप्रमाणे इथे घेऊ. फक्त इथे डायगोनल व्हॅल्यू म्हणजे हा बघा डायगोनल मॅट्रिक्स आहे लॅमडा झिरो झिरो लॅमडा. त्याच्यातल्या लॅमडाची व्हॅल्यू काय घेणार आहे आपण झिरो घेणार. ओके. या रिझल्टचा यूज करून आपण याचं सोल्युशन. याचे आपल्याला माहिती आहे की हा जो डायगोनल मॅट्रिक्स आहे याच्या आयगेन व्हॅल्यू येतात लॅमडा रिपीटेड ट्वाइस. ओके म्हणजे दोन वेळा लॅमडा येतो. त्याच्यात तर हे जे याची जी सिस्टीम आहे एक्स डॅश इज इक्वल टू हा मॅट्रिक्स इंटू एक्स. इथे एक्स राहून गेलेला आहे तो एक्स करेक्शन करून घेतो. एक्स डॅश इक्वल टू हा मॅट्रिक्स डायगोनल मॅट्रिक्स इंटू एक्स. याचं जे जनरल सोल्युशन आहे ते असं देत आहेत अल्फा इंटू ई रेस टू लॅमडा टी वन झिरो प्लस बीटा इंटू ई रेस टू लॅमडा टी झिरो. असं का देता येतं कारण आयगेन व्हॅल्यूज आहेत लॅमडा. ओके म्हणून इथे लॅमडा. त्याच्यानंतर हे आधी आपण त्या नोट्स मध्ये मेन्शन केलेले आहे की या मॅट्रिक्स साठी कोणताही नॉन झिरो जो वेक्टर आहे कोणताही नॉन झिरो वेक्टर काय होऊन जातो आयगेन वेक्टर होऊन जातो. त्यामुळे कोणताही नॉन झिरो जर वेक्टर घेतला तर तो आयगेन वेक्टर होणार म्हणजे हा पण आयगेन वेक्टर होणार आहे वन झिरो पण आणि झिरो वन. आणि हे माहिती आपल्याला हे दोन्ही कशी लिनियरली इंडिपेंडंट आहेत म्हणून काय म्हणतो आपण की एक्स ऑफ टी इक्वल टू अल्फा इंटू ई रेस टू लॅमडा टी वन झिरो प्लस बीटा इंटू ई रेस टू लॅमडा टी झिरो वन हे काय होतंय या सिस्टीमचं जनरल सोल्युशन. मग आता आपण इथं बघू हिअर ए कॅपिटल ए हॅज आयगेन व्हॅल्यू झिरो. झिरो आयगन व्हॅल्यू येणार आहे आणि किती वेळा रिपीट होणार आहे रिपीटेड ट्वाइस. किती वेळा रिपीट होणार आहे तर हे ट्वाइस रिपीट होणार. हे हॅज आयगन व्हॅल्यू झिरो रिपीटेड ट्वाइस. ओके and general solution of given system general solution of given system is काय सांगता येईल मग आपल्याला एक्स ऑफ टी इज इक्वल टू अल्फा ई रेस टू लॅमडाची व्हॅल्यू काय आहे झिरो. ओके म्हणजे ई रेस टू झिरो म्हणजे वन प्लस बीटा इंटू ई रेस टू झिरो वन. हे काय झालं त्याचं जनरल सोल्युशन. ओके पुन्हा आपल्याला फेस पोर्ट्रेट काढायचं आहे म्हणून आपण एक्स ऑफ टी आणि वाय ऑफ टी काढून. ओके अल्फा इंटू वन प्लस बीटा इंटू झिरो हा येणार आहे अल्फा. ओके आणि वाय ऑफ टी अल्फा इंटू झिरो प्लस बीटा इंटू वन. ओके म्हणजे काय होतं बघा एक्स ऑफ टी इक्वल टू अल्फा वाय ऑफ टी इक्वल टू बीटा. आता इथं जर ऑब्झर्व केला आपण टी ची कोणतीही व्हॅल्यू घेतली तरी आपल्याला एक्स ऑफ टी एक्स मिळतोय कॉन्स्टंट आणि वाय मिळतोय कॉन्स्टंट. थोडक्यात यांचं जर आपण कॉम्बिनेशन घेतलं तर आपल्याला काय मिळेल इथे फेस पोर्ट्रेट. हे सगळे जे पॉइंट्स आहेत आपल्या प्लेन मधले ते काय होऊन जातील इथले फेस फेस पोर्ट्रेटचा पार्ट. मग पुढे मेन्शन करू देअरफॉर फेस पोर्ट्रेट फेस पोर्ट्रेट म्हणण्यापेक्षा आपण असं मेन्शन करू डायरेक्टलीच मेन्शन करू विचार इथेच मेन्शन करू विचार पॉइंट्स इन द प्लेन. जे काय रिप्रेझेंट करता एक्स ऑफ टी इक्वल टू अल्फा वाय ऑफ टी इक्वल टू बीटा हे नथिंग बट द पॉइंट्स इन द प्लेन. म्हणजे थोडक्यात इथं फेस पोर्ट्रेट काय येणार आहे देअरफॉर every point in the plane is face portrait. Every point म्हणण्यापेक्षा सिंपल होल प्लेन इज द फेस पोर्ट्रेट.
सिंपल म्हणून wall plane is the face photo. Therefore, wall plane is the face photo.